तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आता हा काय नाही, सकाळ मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता माझ्या इकडे मामा आलेले आहेत. तर आजचा नाश्ता त्यांच्याकडे आहे, मिसळ पाव बनवतात ते. तर आता मी बाहेरच म्हणजे काय वर शिंद्याकांचं दुकान आहे, तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं. तिथे पाव आणायला जायचं आहे. आता काय पैसे वगैरे घेतले. आता काय गाडी घेऊन जाण्यापेक्षा आता सगळ्यात मस्त तर चालत जातो, कारण वातावरण पण मला मस्त आहे. त्यामुळे मी आता चालतच जातो. काकाने दुकान उघडलेलं असं ते बघतो, कारण नाही तर माझी थांबायला लागेल तुमचा पाव आहे. तर तुम्ही मला परत क्लासला जायचं त्याच्यासाठी पण देतोय. पण मिसळ पाव आहे म्हणून मी थांबलोय, नाही तर आतापर्यंत मी निघून गेलोच असतो क्लासला. बघूया आता जाऊया. हे बघा, आणि तो काल माझा मित्र आलेला ना, तो इथेच राहतो, हे त्याचं घर आणि हे माझं घर आहे बघ. काही जास्त लांब लांब नाही, जवळ जवळ. तर आता चाललेलं आहे, मस्त वारा बिरा पण सुटला आणि सकाळ सकाळ पाऊस होता. पाऊस पण आता पडून गेले नाही, आता परत लवकर येऊ दे नको म्हणजे मी रत्नागिरीत जाईपर्यंत तरी. म्हणजे कसं रेनकोट घालायला वैताग येतो ना, सारखं काय करायचं, रेनकोट घाला, हे घाला, ते घाला, कंटाळा येतो. त्यामुळे आता मी चाललो आहे बघा. हे असे रस्ते आहेत आमच्या इकडे घराजवळ, मस्त असं आहे वातावरण, हिरवं हिरवं झालेलं आहे आता पाऊस पडून सर्व. तर आता जातो मी दुकानात, भेटतो तुम्हाला मी शिंदेकरांच्या दुकानात, तोपर्यंत थांबा. तर मित्रांनो, मी आलेलो शिंदेकरांच्या दुकानाजवळ. आता उभी आहे इथे, पाववाला पण आताच आलाय वाटतं. घेऊया पाव आणि जाऊया, भेटू आपण. पाव घेतो आणि घरी येतो, तोपर्यंत थांबा जरा. तर मित्रांनो, पाव वगैरे घेतलेत मी आता शिंदेकरांकडून. हे बघा पाव. आता पाव घेतले पण 120 रुपये कमी पडले हो जरा. आता 20 रुपये नेऊन द्यायला लागणार आहेत परत. काय देऊ नंतर आपल्या इथे का, काही टेन्शन नाही. तर आता हा बघा मस्त दुसऱ्या, आता गेलो वर मग दुसऱ्या रस्त्याने गेलेलो, खाली दुसऱ्या रस्त्याने येते बघा. कातळ पण मस्त हिरवं हिरवं झालेलं आहे. चला आता पाव घेतलेत, आता जाऊन जरा मिसळ पाव खाऊया दाबून. पाव तर मी घेतले ते बघा. आता जातो घरी, पाव घेतो मामींना त्या, लवकर मिसळ पाव बनवायला सांगतो आणि दाबून खातो मिसळ पाव. आता असं मिसळ पावचं नाव पण तोंडाला पाणी सुटलंय, तर लवकर मिसळ पाव खातो आणि जातो आता रत्नागिरीला क्लासला. अजून काय, आणि क्लासवरून आल्यानंतर भेटू. बाकी काय रोजचं ते जाणं येणं ब्लॉग मध्ये काय टाकू. मला म्हणजे टाकलं असतं, पण गाडीवर आता मोबाईल धरायला मला भीती वाटते, कारण पाऊस दिवस पडलेला आहे. कुठेतरी गेलो गटारात तर उगाच मोबाईल पण गेला आणि गाडी पण गेली, परत पप्पा घेऊन देणार नाहीत. त्यामुळे हा त्याच्यात खुश राहतो. आता सध्या चाललोय मी घरी. आलो घरी, आता मिसळपाव वगैरे खातो आणि मग भेटतो तुम्हाला नंतर रत्नागिरीला जाताना. अरे मित्रांनो, आता काय झालं माहितीये, मी आलो, पाव दिले मामीकडे आणि मामी माझी समोर डायरेक्ट मिसळ आणून ठेवली. बघून मला काय असं सुचलंच नाही की ब्लॉग वगैरे काढायचा. ती सगळ्या मिसळ घेतली, खायला सुरुवात केली. मी आता खाल्ली विल्ली मस्त मिसळ, तर बोललो रिव्ह्यू पण देऊया. मिसळ तर एकदम नाक खोळा झालेली, मस्त झणझणीत. आता खाल्ले, आता वाजले सुद्धा भरपूर, त्यामुळे आता जरा निघतो रत्नागिरीला आणि क्लासला जाऊन. आता वाजले आता 9:30 वाजले. आता क्लासला जातो, क्लासवरून एक 4-5 वाजेपर्यंत घरी येईल. त्याच्यानंतर बघू पुढे काय करायचं आहे दिवसभरात. बाकी काही दिवस तर क्लासमध्ये जाईलच. भेटू आपण क्लासवरून आलो. तर मित्रांनो, मी आता मगाशी 4 वाजता क्लासवरून वगैरे आलेलो आहे घरी आणि तुम्हाला बोललो होतो कालच्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला बोललो होतो बघा दळण टाकलेलं आहे. ते दळण टाकायला चाललोय. हे बघा इकडे आता आलोय दळण टाकायला, तो गेलाय दळण घ्यायला आत गेला. तर मित्रांनो, हे बघा आपलं दळण आलेलं आहे, घेतलंय दळण. आणि ड्रायव्हर जरा बदललाय, कालचा ड्रायव्हर वेगळा होता, आजचा वेगळा आहे. दळण घेतलेलं आहे, आता चालू काय बाकी काय नाही, घरी जाऊया आता. आणि चला बघा रात्रीचा व्ह्यू बघा फक्त तुम्ही. बाकी काय नाही, रात्रीचं कसं सुनसान आहे, काय जास्त गाड्या वगैरे नसतात चालू दळावर. बघू शकता तुम्ही, फक्त इथे डॉगेशच डॉगेश आहेत, आमच्याकडे डॉगेश भाई भरपूर आहेत. बाकी काय नाही. चला आता घरी जाऊन भेटतो तुम्ही. आता तो कालचा ब्लॉग बघितला नाही मित्रांनो, तो आता माझा फॉर्म झालेला आहे, तो मला भेटायला येतो म्हणून थांबलोय. आता जरा बघूया काय बोलतो तो. म्हणजे तो सुद्धा ब्लॉग्स वगैरे काढतो, शॉर्ट ब्लॉग काढतो, इंस्टाग्रामवर अपलोड करतो. तर बघूया आता त्याच्यावरून काहीतरी ज्ञान घेऊया, टिप्स दिल्यानंतर घेऊया. आणि तो आधीपासून जरा ब्लॉग वगैरे काढतोय जरा, आता बघू काय टिप्स देतोय तो. आता येतोय, निघालाय, आल्यावर भेटवतो त्यांना पण. हा बघा आमचा चांदोरचा ब्लॉगर आहे, हा भेटलेला. हा जरा भावाला भावाला सपोर्ट करा, फुल सपोर्ट. सपोर्ट. आता भेटला होता ब्लॉग बघितल्यावर, त्याच्यावरून काहीतरी टिप्स घेतल्या, दिला नाहीत. आता बघूया तसे ब्लॉग बेस्ट. काढतो. आणि आता काय हा भावाचा कॉन्फिडन्स आवडला मला. पहिला ब्लॉग होता, पहिला ब्लॉगला एक नंबर पाहिजे. फुल सपोर्ट आपला. सपोर्ट आहे आता. आणि आज काय सकाळपासून ब्लॉग बघितला, आता रात्र हा ब्लॉग इथेच संपवतो. पुढचा ब्लॉग लवकर येईल, तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.